नमस्कार मंडळी. तर आजचा व्लॉग मी चालू करतो आहे कारण मॅडम बिझी आहे. बघूयात मॅडम काय करतात. चला मॅडम काय चाललं आहे? काय नाही देवपूजा. किती वेळ लागणार आहे आपल्याला अजून? हां काय करायचं आहे? झाडांना पाणी घालायचं. आता देवपूजा वेळ झाली. किती लागणार तुळशी आहे अजून? अजून लागेल 10 मिनिटं लागतील. 10 मिनटं लागतील. ओके चालेल, 10 मिनिटांनी भेटू आपण. ओके गाईस, 10 मिनिटांनी भेटूयात आपण. कडेला आली काय म्हणते? तुळस हं? लईच कडेला आली. थोडी मध्ये आली असते सेंट कुठं ठेवायचे मध्ये आता? मध्ये म्हणजे हे कडेला आलंय असं. अय बाळा थांब ना. काय तुझं मम्मा मम्मा चाललंय? हां जा पाणी आण, जा जा कामं कर ए जरा. थांब बाळा सांडवशी. झालं पाणी टाकून? नाही ना मनी प्लांट राहिला. नील थांब ना बाळा. थांब तू नको देऊ पडशील बाळा तिकडं. थांब मी देते. आणि पल्लवी मला एक गोष्ट सांग. होय, जर मी नसतो तू हे सगळं केलं असतं कधी? कोणतं? एवढं झाडं बिडं पसारा. हा तुम्ही नसते माझं लग्न झालं असतं का? काय बी हो. तसं नाही ग, मग? म्हणजे जर तू एकटी असशी ए! राहायला बाहेर तर एवढा पसारा केला असता. म्हणजे बाहेर म्हणजे बाहेर म्हणजे बॅचलर. बॅचलर मध्ये कोणी एवढं काय मी होते ना बॅचलर. तेव्हा ठेवायची का झाडं? प्रोजेक्ट साठी होय ना बाहेर. नाही एवढं नव्हतं. होती थोडी फार आवड. आम्ही कोथिंबीर वगैरे असलं पुढं लय मोठं अंगण होतं ना. त्या कोथिंबीर मेथी असलं जे भाजीपाल्याच्या गोष्टी ना असे करायचे. म्हणजे ते तिथं लावायचे का तुम्ही? हा ॲग्रीच्या पुरी होतो आम्ही. ते पेरणी वगैरे आम्ही हातानेच करायचं सगळं. खुरपणी करायचं कारण आमच्याकडे टूल्स होतेच. का तर ॲग्रीच्या मुली प्रोजेक्टसाठी बाहेर गेले. टूल्स असतात त्याला रावे म्हणतात. आता आम्हाला विरगाव दिलेलं होतं. आम्ही 8 जणी होतो मुली मैत्रिणी. पण तुम्ही इतकी छान मैत्री झालेली ना आमची. कुठे आहे आता सगळं? एक मला तर एक पण दिसत नाही. आता प्रत्येकीचे लग्न झाले आणि काय आहे त्यांच्या संसारात. पण आपण आमच्यातल्या मैत्रिणी तिघी आता जण माझे पण मित्र आहेत, येतात की नाही घरी, येतात बोलतात. येताना पण तुझ्या मैत्रिणी मला दिसतीच नाही अशा. बच्चे कंपनी झाल्यावरती कसं येणार ना आम्ही. तर तू बोलवत नाही ते सांग ना त्यांना. होती ना. अरे नील पडशील ना. होती ना आमची पार्टी दर दिवाळीला. खोटारडा बोलती तू. नाही बोलत. कसं नील नाही बोलत खोतादा. लय क्यूट बोलतो तू. बस नाही काहीतरी म्हणत होती तू आता. हा हिम्मत नाही का? बदाम खा. धरा बुद्धी वाढवा थोडी. मला बुद्धीची गरजच नाही. धरा बुद्धी वाढवा. मला बुद्धीची गरजच नाही. देवाने ह्या जगात फक्त एका माणसाला कमी दिली बुद्धी. अजून देऊ शोनू नीलू अजून देऊ. नाही माझा व्लॉग मी ऑलरेडी स्टार्ट केलाय. मग तू लेट होती कारण मी काम आवरीत होते. कोणते काय काम होते तुला सकाळपासून? आंघोळ केली ना, आता काय केलंय? पूजा केली. हा मग काम आहेत का हे? देवपूजा मी केली, नीलला आंघोळ मी घातली, नीलचं मी आवरलं. तू काय केलं सकाळपासून? माझी देवपूजा कोण कर? माझी मलाच करायला पाहिजे ना. झाडांना पाणी घातलं, आवरलं. हा स्टार्ट. सेट. हॅलो मंडळी, परत एकदा चालू करू आपण याच्यासाठी. तर काय करणार आहे आज आपण सांगा? थांबा जरा एवढी काय. ओके नाही थांबलो मला. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. ओके झालं, स्वागत झालं. झालं स्वागत झालं. आज काय करायचं? काय करायचं आज? तुम्ही सांगितले ना जपानीज स्टाईल जॅपनीज स्टाईल सँडविच जे माझं फेवरेट आहे तिथे करणार आहे. तर पण ते त्याला थोडा देसी टच आहे. एकदा केलेलं आम्ही आधी आणि ते खूप छान झालेलं. तर माझा रोल काय आहे बेसिकली रेकॉर्ड करायचा, बरोबर? नाही असं नाही करायचं. तर खायचं दोघांना करायचं दोघांनी. हे नव्हतं ठरलं बाबा. हा नाही मग जाऊ दे. मी नाही करणार. जाऊ दे. असं नाही खायचंय. मग मदत करायची. मी काय मदत करणार तुलाच येतं सगळं. तुम्ही ते ब्रेड असं टोस्ट करा आणि तव्यावरतीच टोस्ट करा. मला तेच आवडते. ते चल तवा ठेवून चल. तवा ठेवून देऊ. हे बघा इथे तवा ठेवला गॅस पेटवून. ते बटर टाकून द्यायचं.
हे देवा, ए छोट्या बटर मला आण चल. याच्यात नव्हतं करायचं. छोट्या बटर आण जा. ते नंतर करतो काय ते. छोट्या बिट्या नाही कोणी. ओ बच्चा, छोट्या घेते. कामाला माणूस मला ठेवला नको सांगू. आज मी कामाला माणूस ठेवला आज. तर जॅपनीज एक सँडविच काय असतं पल्लवी, कसं असतं, काय काय करते त्याला, इन्ग्रेडियंट काय असं जपानचं स्पेशल विशाल. तसं? अगं बावळ तसं नाही म्हणते. काय काय इन्ग्रेडियंट दाखव, काय काय टाकणार आहेस, काय 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 करणार आहे सांग. आता अंडे उकडले मी आणि आता ते म्हणजे किसून घेणार आहेस? हा असे चिरून ते मला नाही एवढं हे वाटत म्हणून मी थोडे किसून घेते. आणि येल्लो पण ठेवलाय त्यातच ना. हा ते येल्लोनी तुम्ही ते बेसिकली ते वेगळं करतात. येल्लो साईडला करून त्याची क्रीम करतात, पण हे पण छान लागते जिथे करते. म्हणून म्हटलं देसी टच आहे तो. हाय. ठीक आहे, करून घे. मी ब्रेड गरम करतो मग. गॅस कमी करा ना. का वाचवायचं आहे काय गॅस? नाही आम्ही गॅस कमी करा, जळून जाते मी ते. आपण एक असं हे मॅश केलंय, हे असं एक करूयात आणि एक आहे ना माझ्या स्टाईलने करूयात. तुझ्या स्टाईल म्हणजे तू पण गेलते का जपानला कधी? मी नव्हती गेली जपानला कधी, पण ते काय म्हणतात ना ते म्हणजे आपण कसं दोन सँडविच करताना दोन हे ओव्हरलॅप करतो ब्रेड, तसलं नाही, सिंगल ब्रेड वरती असं लावून का हो स्प्रेड करून. बेसिकली ते वाकोमोली खातात तसं आवोकाडोवालं. हां कळलं मला, कळलं. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवलं ते. पण मी काय म्हणतो, बटर तुम्हाला एक ना मस्त देसी गोष्ट आता बघायला मिळेल. बटर टाकायचं का तूप? गावठी तूप. बटर आहे ना, का नाही वापरत? नका ते बटर कुठे तूप आहे ना. कुठे आहे तूप? कुठे आहे? तसं नाही, आधी फक्त टोस्ट नुसते टोस्ट करू का? तसं मला सगळं येतं, पण तेच तर काय काय कामाला लावलंय आता. माझी मम्मी बघणार आहे. माझी आई पाहती तुम्हाला कामाला लावलंय. पाहू द्या, मम्मीला जमलं नाही एवढ्या दिवस तुम्हाला कामाला लावणं, मी तर लावलंय. मीच कामाला बी मला काही नाही, छानपणा आजच कामाला लावलं पाहिजे, नाहीतर आपण काय आपल्याला खायचंय, त्यांना पण खायचंय, दोघांनी घेत. ए काय बोलली? माझ्या मागं पुढे बोलत नको जाऊ तू अशी. तोंडावर बोलायचं काय ते? नील तुला पण खायचं? ओके बेबी, तू काय खाल्लं? शिरा खाल्ला. खाल्ला का? काय आता नेक्स्ट मग त्यात काय काय टाकणार मला दाखव. सगळं दाखवायचं आहे त्या व्हिडिओमध्ये, नाही तर तुझं मी घेतलं टाकून, तयारी झाली. मग म्हणजे मी तयारी करून घेते, मग काय टोस्टला फक्त अंडा लावताना दाखवणार होती. हां काय ते चिली फ्लेक्स आहे, हे टाकले चिली फ्लेक्स गाईच. हां अजून किती टाकले तसे? जास्त नाही झाले पल्लवी, तिखट होईल ते. चालून जातं बोल. असं असतं, जास्त पडलं का हे चालून जातं. हे काय सिक्रेट मसाला आहे का तुझा? नाही मिरी पूड नाही म्हणते, काळी मिरीची. काळी मिरी, ओके. हां अजून एवढंच का? नाही अजून ऑरिगॅनो टाकायचं. ऑरिगॅनो आमचं सगळ्यात फेवरेट आहे दोघांचं पण. अरे अरे एवढं दम. हां घाबरत नाही मी तुला, आम्ही तिकडून आलो. हे काय आता? ऑरिगॅनो किती टाकला? काही अंदाज, काही माप, काहीच नाही. कसं सांगायचं व्यवस्था काय किती टाकायचं? थोडं चवीनुसार. हो सगळं चवीनुसार ना. थोडं मीठ चवीनुसार, चिली फ्लेक्स चवीनुसार, ओरिगॅनो चवीनुसार. अंडे किती घेतले ते पण चवीनुसार घ्या. चवीनुसार नाही हो, 4 घेतले ना. हे काय? हे चाट मसाला. चाट मसाला थोडा देसी टच येतो. गाईस तुम्ही ही अशी चिमूटभर बघू हे माप आहे आमच्याकडं. नाही हो, आणि हे मग चव खालीवर झाली का ती चालून जातं. असंच लागतं, चव असंच नाही, लागतं. चव नाही, आम्ही चुकतोय. तुम्ही मग काय? चव अजिबात खालीवर नाही होणार. माझं माहिती कसे दिवस काढतो या घरात मी. तुम्ही का राव देव. आज तुम्ही का करते तशी? त्याला तू करत असते. ते गाईज आहे ना, गाईज. अहो आमच्या क्लासला ना एक फ्रेंड होती माझी, ती म्हणजे ते आता तिचं नाव जर सांगितलं तिला काही राग वगैरे नाही येणार, पण ती म्हणती
ती असं कधी पण क्लास सुटला आय वर्कचा आणि चालली हम्म. त्या म्हणायची नाही गुड मॉर्निंगला जरी म्हणजे मी तर माझी एकची बॅच असते त्याच्यामुळे मी उशिरा लवकर जायची ना. गाईज वाली का तुम्हाला सांगते हा टोस्ट? उद्या ना गॅस कमी मला वाटलं उद्या जळाली नाही काय. नाही जळणार नाही उद्या. तर ती आलेली ती करायची गुड मॉर्निंग गाईज बाय गाईज आणि तिला जर काही लागत काय असलं काय नाव होतं? प्राजक्ता सांगतो टॅगच करतो तिला थांब. प्राजक्ता नाव होतं प्राजक्ता. काय काय रे पल्लवी, अं, काय काय टाकले? कसं कसं कळणार त्यांना आता काय टाकलं तू? आणि जिरे टाकले चवीनुसार लाल तिखट टाकलं चवीनुसार हळद टाकली चवीनुसार. काहीच माप नाही ना, कसलंच काही माप नाही. मग देसी तडका तर यालाच म्हणतात. हा याला नाही म्हणत, आपल्या गोष्टी टाकणं ज्या जॅपनीज नाहीये त्याला देशी तडका. पण किती प्रमाणात काय काय आहे का नाही त्याला? तुम्ही असं आधी दिसतं म्हणायचं मिश्रण. ना गाईज आधी म्हणायचं. गाईज 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 गेईज किती खराब शब्द आहे गेईज. हा टाक टाक. किती आता चवीनुसार का हे मीठ तर ऑब्विसली. मीठ. हा हे ठीक आहे काय? टाक टाक. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच मीठ टाका. झाले का हे हो हो टोस्ट झालेत ना? दोन्ही साईडने गेले टोस्ट एवढंच ना? हो कडक. बटर बिटर काहीच नाही काहीच लावलं, नाही, फक्त नंतर. टोस्ट केलंय. हा. काय नेक्स्ट? थोडा टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आमचा. ठीक आहे आता चीज आहे ना, चीज स्लाइस डायरेक्ट मिक्स करणार आहे का ब्रेडमध्ये टाकणार आहे? ब्रेडमध्ये टाकणार आहे आम्ही. ब्रेडमध्ये सगळं भरून त्यात चीज स्लाइस आणि मग परत अगेन टोस्ट असंच ना? हा तुझा देशी तडका कसं काय आला त्यात? आणि आम्ही हे पण आणलंय. काय हे पल्लवी? सँडविच स्प्रेड फन फूड डॉक्टर ऑटकरचं, त्याच्यावर मिक्स करायला थोडं चिझीनेस लागतं त्यात. त्याच्या आधीचं पण आहे का? तर त्यात टाकलेलं आहे गाईज. काय टाकलं आपण? हे सँडविच स्प्रेड. ओके सँडविच स्प्रेड त्यात गेलेलं आहे. आमचे टोस्ट झालेत बघा, मी खूप छान टोस्ट केले. सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ते. तेवढंच काम आहे. तेवढं काम म्हणजे अरे टोस्ट जर नीट नाही झाला सँडविचमध्ये कसं लागणार तुम्ही सांगा? किती प्रमाण? काय प्रमाण? काय काही पण हा अंदाजे म्हणण्यापेक्षा दिसतंय ना आपल्याला. मिक्स करून बघायचं एकदा, मध्ये मिक्स केल्यानंतर कळत की अजून लागतंय का नाही. बेसिकली हे सगळं मिक्स करणार आहे, मॅश नाही करणार आहे. मॅश पण होतं थोडं त्यात, पण ते मिक्स करणार आहे. असं त्याचं कसं ऑइल कसं होतं का ते? क्रीमी होतं थोडं, क्रीमी असं. यात फक्त एकच कमी आहे, जी आमच्याकडे सध्या नाहीये. काय का? कोथिंबीर. 2 दिवस झाले कोथिंबीर मला म्हणते कोथिंबीर आणा, तर माझ्या नाही लक्षात राहत खाली गेल्यावर. आत्ता मी 5 मिनटावर ब्लिंकिटवरून ऑर्डर करणार होतो. काय करू? 2 मिनिटात येईल. नका ते लय महागडे. हां ब्लिंकिटवर न करण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्यांकडून. माझं काय म्हणणं आहे, शेतकऱ्यांकडून आणू शकतो आपण, पण आता गरज आहे ना का नाही आहे? आता आपल्याला गरज आहे, आपल्याला 5 मिनिटात कोथिंबीर पाहिजे. काय गार्निशिंगचं काम करते कोथिंबीर, पण चव येते थोडीशी, छान चव येते. मुद्दा कोथिंबीरचा नाही आहे. मुद्दा हा आहे की ब्लिंकिटवरून गोष्टी नाही मागवायच्या. मला त्या महाग वाटत्या म्हणून मी नाही मागवत. त्यामुळं मला कधी कधी सांगायला लागतं, अरे ऑफर आहे, अरे स्वस्त पडले, अरे असे, अरे तसे. आता मला कॉफी पाहिजे होती, टॉफी कॉफीची, फिल्टर कॉफी. कुठं शोधायला जाणार होतो मी? सर्च केलं पटकन, ब्लिंकिटवर भेटली, आली. कॉफी तुम्ही मागितली, पण ते कॉफी टाकता किती तुम्ही? मला ते नाही पटत आहे. एवढी फिल्टर कॉफीला कॉफी जास्त लागते. नाही हे बघा, मी काय म्हणत नाही की तुम्ही वापरायला नाही पाहिजे, वापरा. हा वापरायला पाहिजे, पण मग किती म्हणजे अरे चव पण आली पाहिजे ना. स्वतःच म्हणते कधी कधी कॉफी चांगली नाही लागत आज, हे होतंय ते होतंय. अरे प्रोसेस. अरे पल्लवी लाईट आत्ता लावली, विसरली. हां आता काय करते? हे जे सँडविच स्प्रेड टाकलेलं आहे ते मी असं याला स्प्रेड करून घेतलं. मी टोस्ट केलेल्या टोस्टला बरोबर तुम्हीच केलं तेवढंच लागतं. नको असं उधारीचं बोलणं नको मला तुझं. तू केलं बाबा, बस हार मानतो मी. हे बघा हे झालं टोस्ट. आता हे जे केलेलं आहे हे मी याच्यावरती असं थोडंसं दाबून टाकणार, म्हणजे ते काय होतं खाताना ते पूर्ण असं गळून जातं. मग आता ओरिजिनल जे जॅपनीज सँडविच असतं त्यात चेंज असा आहे ना की ह्यात काही हे जे इन्ग्रेडियंट टाकले हे जास्त काही नसतं. ते येल्लोचं घेऊन मॅश करतात, ते येल्लो बल्ब घेऊन, आणि त्यात सगळं मिक्स करून क्रीमी करतात. थोडंसं आम्ही थोडं असं क्रीमी नाही केलं आहे,
असं हे छान लागतंय. लास्ट टाइम आम्ही केलेलं एकदा, तेव्हा खाऊन बघितलेलं. आणि त्यात टोस्ट नसतो बेसिकली, तो व्हाईट ब्रेड असतो, फक्त रॉ ब्रेड असतो. आणि मला ते आवडत नाही, ते हा, नुसतं रॉ raw ब्रेड आवडत नाही आवडत हिला. नाही म्हणून. टोस्ट छान लागतो म्हणून हा, ते कडक छान लागतं ना ग्रिल केलेलं, म्हणून मी तसलं काय. आता आमच्याकडं ह्याने हे पण घेतलेलं आहे सँडविच मेकर. येस. पण ते काय होतं, आपण हे हे असं करणार आणि त्याच्यावरती ते चीज वगैरे टाकणार, आणि मग ते काय होतं, ते चीज आहे ना असं खाली खाली येतं, मग ते मशीनही खराब होतं. मशीन पण खराब होतं आणि ते चीजची काही मजा पण नाही राहत. मला नाही आवडत ते, म्हणून मी ते टोस्टर, ते सँडविच मेकर आहे ते ठेवून दिलं आणि आपलं तव्यावरती करते. आपल्याला आधीपासून तव्यावर करायची सवय म्हणून तव्यावरचं आवडतं, मशीन मधलं सँडविच आवडत नाही. सिंपल गोष्ट आहे, कारण द्यायचे फक्त. आता काय टाकतीये? चीज. अब क्या डाल रहे हो भैया? चीज. छोटू छोटू क्या डाल रहा है तू अभी? चीज स्लाइस. छोटू नाही. आम्हाला माणूस ठेवलाय, आज मला सँडविच करून देणार आहे. म्हणजे मी ही जनरल प्रोसेस, जे असं माझ्यासारख्याच काय म्हणू त्याला, काटकसर करणाऱ्या बायका असतील ना, त्यांच्यासाठी मी टाकते ही. का तर मी चीज स्लाइस पण पूर्ण नाही टाकत आहे बघा. जनरली ते एवढंच जास्त नाही आम्हाला आवडत चीजी. हा, ठीक आहे, छान लागतं एका लेवल पर्यंत, पण जास्त ते असं कसं तरी होतं ना. काटकसर नको म्हणून, तू काटकसर करत नाही. हो का? मी करतो जे करायचंय ते, काटकसर, सेविंग सगळं मी करतो. तुम्ही हे काय बटर, का इंडियन बटर? घी कसलं गोवर्धनचं. आता ऑलरेडी टोस्ट झालेला आहे बऱ्यापैकी, फक्त थोडासा त्याच्यावर तव्यावर हे टाकून, घी टाकून, राईट. आम्ही करणार आहे, गरम खूप होते. आणि मी काय केलंय, हे खालच्या साईडने मी लावलेलं नाही, वरतून टाकलंय हा, मग ते असं मी याच्यावरती ठेव. तर आणखी ते बनवून घेऊयात पल्लवी, आणि मग फायनल दाखवायचं आता नंतर जेव्हा रेडी होईल. एक दाखवूयात अजून एक माझ्यासारखे सगळेच फास्ट. नाही, ऐक ना, तू ते दुसरं कोणतं दाखवणार ते मॅशवालं? ते दाखवू का? हा, ते दाखव. ते एक ठेव, हे एक ठेव, म्हणजे होऊन जाईल. म्हणजे माझ्या फोनची मेमरी जास्त भरणार नाही. ते मी केलं, ते ह्यांच्या सांगण्याप्रमाणे केलं. हे दिसत नाही त्यांना, तुला दाखवायचं तसं दाखव. हा, तर आता मी काय करणार आहे, हे जे आहे ना, हे पूर्ण असं. मी रेकॉर्ड करतो, 1 मिनिट. चालू नाही झाली अजून रेकॉर्डिंग. हे जे चीज आहे, मी असं पूर्ण असं तिने सँडविच स्प्रेड लावलाय आणि चीजचे तुकडे असे स्प्रेड करते. एक पूर्ण स्लाइस वालं सँडविच हे चीज पण असतं, पण ते मला एकदा दोनदा ना माझ्याकडून चुकीचं आलेलं आणि ते मला कचकच लागलं थोडस, म्हणजे असं नाही आवडलं. हा, ते नाही आवडलं. सँडविच आता मी ह्यावरती ना चीज स्प्रेड. हा, तर हे झालं. आता हे जे एक आहे, हे काय करणार आहे, हे बघा, हे जे आहे हे मी दम काय केलं, हे याचे पण स्लाइस करते का? हो, ओके. याचे पण आम्ही साईडला घेतो. हे करा. हे असं केलं मी. आता काय करणार आहे, हे झालं का? हे थोडं होऊ द्या अजून. तर मी काय करणार आहे, हे शेवटचं नाही, पण हे जे आहे हे असं ठेवणार आहे, जे मिडल वाला पार्ट आहे. हे कुठं पाहिलं तू? मी ते असं हे बघून तुम्ही सांगितलं, मग मी तयार. पण हे मिडल वाला का ठेवते, कारण हे नाही, हे 2 इंच असं हे लागतं, त्याच्यात छान लागतं चव लागते. बेसिकली. हा, एक योगचा आणि व्हाईट एगचा. हा, हे असं ठेवलं, लयच मोठं झालं, हे नको, व्हाईट वाला ठेव ना. हे ठेवलं. आता मी याच्यावरती अजून थोडंसं चीज टाकणार आहे. म्हणजे ही काही स्टँडर्ड प्रोसेस नाही आहे, उगाच रिइन्व्हेंटेड. म्हणजे तुम्ही ना, हा, तसं पण करू शकता, किंवा तुम्ही हे व्हाईट ब्रेड वरती करते, तुम्ही ते ब्राऊन ब्रेड वरती करून. ब्राऊन ब्रेड हेल्दी असतो, पण आम्हाला सँडविच मध्ये नाही आवडत तो जास्त. बाकी काय असेल असं तर त्यात ठीक आहे, सँडविच वरती आम्हाला इतका नाही आवडला का ग.
आय डोंट नो तो हेल्दी असतो पण का नाही. आता आपल्याकडचे ब्राऊन ब्रेड म्हणजे त्यात लिहिलेलं थोडस असतं. खराब आलेला खराब आमचा. पॅक नाही ते तर ठीक आहे, पण जनरली ब्राऊन ब्रेडमध्ये मैदा वगैरेच असतो. चांगल्या याचा पण घेऊन बघितला आम्ही. हे बघा हे झालंय हे आता. रेडी झालंय. मी गॅस कमी केला. कट करते. हा हे बघा त्याचा आवाज येतो ना, हे खूप छान असं क्रंची टाईप वाटतं म्हणून. क्रिस्पीनेस तो आम्ही जरा क्रिस्पीचे फॅन आहे. हा तर हे बघा वाव. आतून बघा अशी क्रीमी क्रीमी दिसतं ते चीज हे आणि झालेलं खूप आहे. छान लागतं हे. मी तुम्हाला नंतर दाखवलंच, पण आता हे करून घेऊ आपण राहिलेलं. चल चवीनुसार काय चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, काय अजून ते मिरीपूड आणि मीठ बरोबर, आणि चाट मसाला तो राहिलेला. हे बघा. चवीनुसार म्हणजे चिमटी आपली चिमटीच्या त्या मापाचं असं घ्यायचं. वालं ते असतं ना, तसं ते प्रोफेशनल शेफ बघितलं असं टाकतो पल्लवी. कसं असं नाही ना, न्यायला लागते एकदा. मी असंच टाकते. तशी माझी बायको सुगरण आहे, असं काही नाही, तिला येतं सगळं. येतं म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं ना, मला हे स्वयंपाक वगैरे काही येत नव्हतं. म्हणजे मी जेव्हा प्रोजेक्टसाठी बाहेर जाणार ना, माझी आई हे करायची, बाकीच्या फ्रेंड्सला माझ्या सांगायची पल्लवीला स्वयंपाक येत नाही, सांभाळून घ्या. कारण रूमवरती मुली शिकवलं कोणी असल्या तुला? मुलींनी? हा मुलींमध्ये बघून 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 मग नाहीतर मग काय व्हायचं असं ग्रुपमध्ये असलं की भांडे वगैरे, मग भांडे घासणं, फरची पुसणं असले कामं करायला लागायचे. म्हणून तू स्वयंपाक शिकली आणि शिकले बरोबर. मग नंतर पोरांचं तसं सॉर्टेड असतं. आज काय मॅगी, आज काय वडापाव, ओके डन. आम्ही तर मॅगी वडापाव दिवस काढले मोस्टली. इतकी एवढी हाय फाय हे नव्हती परिस्थिती. हाय फाय का? वडापाव मध्ये काय हाय फाय आलं? 10 रुपयाची मॅगी होती तेव्हा. आता अगेन मी साईडला धरते कशात पडायला. चिमूटभर मीठ. आणि मेन म्हणजे मी काय केलंय, मला कशातच असे याचे त्याचे हात घालायला आवडत नाही, म्हणून मी सगळं काढून काढून घेतलेलं आहे. काय होतं कधी कधी पाहुणे वगैरे आले तर मग ते खात नसले वगैरे, म्हणजे काय अंडे वगैरे म्हणता खात नाही, मग ते मिक्स करायला नको बेसिकली. काहींना मग ते उपवास असतो, काहींना हे असतं. मला पण कधी कधी उपवास असतो, त्याच्यामुळे मग असं नको व्हायला. सेम प्रोसेस आहे, म्हणजे त्याला फक्त तू टोस्ट करून घेणार एवढंच ना? हो, पण त्याचा जो आता जी वरती दिसते ना, हे चीज मुळे काय होतं, हे खाली दबलं जातं. हे जे वरती दिसतंय तू म्हणते. हो. आणि त्याला वरतून हे नाही का टोस्ट? नाही, असंच ठेवायचं आहे तो? असंच ठेवायचं. आता त्याच्यावरती तुम्ही कधी अवोकाडोचा टोस्ट खाल्ला असेल किंवा वरतून लावून खाल्ला असेल. एक झाकण ठेवते. रेकॉर्डिंग बंद केली मी, झाकण ठेवली तिने. ओके, मग आता अजून काय नेक्स्ट करणार आहेस? आता करून घेते ना? झालं ना आता. मग ठीक आहे, आय गेस प्रोसेस तर पूर्ण झाली आहे. आम्ही पूर्ण करून घेतो आणि भेटूयात मग आता डेमो डेला कसं होतंय. काय पल्लवी? अजून 10-1 मिनिटांना भेटूयात. मी हा अंडा खाऊ? ते सगळंच का बस झालं. चणे टाकायचं ना? चणे टाकायचं ना? ते आपल्याला नाही इकडचं एक. हे काय होतं, हे जास्त बसलेलं आहे, मग त्याने तेच लागेल ना, म्हणून मी तो मधला पार्ट जास्त घाल. तशी सुगरण आहे. आता समोर सँडविच खा वाटते, पण तेच व्हिडिओत दाखवायचं आहे सगळं. पहिलीच रेसिपी ना मी तर म्हणाल. नाही, आधी पण रेसिपी टाकलेल्या ना, पण ते शॉर्ट्स होते. हो. हाच होता तो चॅनल. तुम्ही जर खाली स्क्रोल करून गेला ते तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी दिसतील, मेड बाय पल्लवी. म्हणजे मी ना हे खात नव्हती, हे चिकन अंडी हे मी लग्नाच्या आधी नव्हती खात. का बरं बंद केलेलं चिकन? तू खायची आधी? हो, मी म्हणजे आधी खात होती, पण मग नंतर आहे ना हे असलं स्वामींचं वगैरे करायला लागली, मग करते मी अजून पण मग खात नव्हती हे. नंतर काय नवऱ्याने फोर्स केला का? नवऱ्याने सासूबाई डोक्यावरतीच बसलं. सासूबाई खाती नाही, स्वतः नाही खात सासूबाई. ओम शांती. आता आम्ही बाहेर पडलो, सो चालून जातं तेवढं. ठीक आहे, आपण पुढे भेटूयात. हे छान झाले. थांबा, हे दाखवत तुम्हाला किती छान दिसत. थांबा, ओरडायला लावते मग लोक म्हणतील तुझ्या ओरडतो काय. थांब चालू होती रेकॉर्डिंग आणि चालू नाही झाली काहीच.
जळून जाईल. झालं. हे बघा काही जास्त दिसतंय ते. हा घे घे हे घे जे वरती होतं हे खाली दबलेलं आहे, हे खाली थोडंसं जळालेलं पण आहे आणि जळालेलं नाही, नाहीये. ते जास्त ओके. टोस्ट केलेलं पण आहे. हे बघा हे असं क्रीमी दिसतंय थोडं आणि चीज तसं ती आणि हे म्हटलेली. तुम्हाला म्हंटल ना, हे चीज वितळतं, हे दबतं. कट करून बघायचं का? नाही ठीक आहे ना, दिसतंय वरतून काय एवढं नाही. करतेस का? ओके. असं करू का? चैन नाही पडणार तशी. चेन नाही पडणार. पूर्ण रेसिपी दाखव. दिसतोय तुम्हाला सेक्शन चीजवाला. ओके. इंडियन माइंडसेट गाईस, पिळून घ्या हे घ्या. वाया गेलेलं मला नाही आवडत. माझं आयुष्य वाया चाललंय त्याचं. हो करून नाही चालत पल्लवी आयुष्यात. संपलं. 2च तर थेंब निघाले त्यात. घ्या ना मग इकडचा. निघाला अजून थोडे कष्ट करायला लागतील. रेकॉर्डिंग करू बंद. मग भेटूयात आपण नंतर थोड्या वेळाने. बाय. झालं पल्लवी, भूक लागली मला आता. थांबा ना जरा. हे ते इंडक्शन दाखवायचं का? इंडक्शन ते आता नवीन घेतले ना, नवीन घेतलेलं ते दाखवूयात, पण आता नको. दाखवू ना. आता काय फरक पडतोय? नका नका, आता नका. का तर माहिती का, माझ्याकडे जे स्टीलची भांडी ना, ही इतकी नाही चालती ना. एकच स्टीलचं नवीन भांडी घ्यायची त्याच्यासाठी जागा आहे का? हा बेबी काय पाहिजे? फर्निचर करायचंय जास्त ना. चलो गाईज, भेटू आपण नंतर. नका ऐकू आहे. त्या प्रकारे आमची सगळी तयारी झाली. आता खाऊन बघायचं कसं लागतंय. तुम्हाला पण सांगतो. तुला खायचे? नाही खायचे? काहीच नसतं खायचं त्याला. त्याच्या फेवरेट सगळ्या गोष्टी लागतात. हे झालं का पल्लवी? आली 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 पल्लवी आली. पल्लवी आली. ओके, आमचे सँडविच रेडी आहे, तयार झालेत. पल्लवी खाऊन बघणार आहे पहिलं. मी नाही, तुम्ही. मी केले ना. काय आमचं तुझं पहिलं मीच खायचं का? सरून तुम्ही खाऊन बघायचं. मी खाऊन बघायचं पहिलं. कोणतं खाताय बघा आधी. पहिले हे खाऊन बघूयात आपण. थांब मला दिसतंय का बघू दे इथं. हां पहिले हे खाऊन बघूयात. तरी एवढं क्रीमी नाही केलं आपण. खूप क्रीमी लागते पण तरी येलो बल्क आहे त्याच्यामुळं टेक्स्चर खूप छान आहे. बरं हा टेक 2 दुसरा बघतोय. छोटा मोठा घास झाला म्हणून. खूप भारी लागतं. बाहेरून हे माझं स्पेशल. बाहेरून क्रिस्पी लागतंय, आतून खूप सॉफ्ट लागतंय. तू खा ना. तू खाऊन बघ ना. दिवस म्हणजे तुझ्या अत्याचार करतो काय? नाही नाही, हे मी केलेलं. हे खाऊन तुम्ही बघा, मग मी बघते. नाही तसं काही नाही. तिला पण देतो बरं का मी. बघा असं आहे. तुला नाही खायचं बाळा. शी. चीजीनेस जास्त आहे. टेक्स्चर असं क्रीमी लागतंय ते. हां तुला आवडलं तू गेलेला? मला तर आवडलं मी गेले. तुम्हाला? मला तर लय आवडलं. माझं फेवरेट आहे. ठीक आहे. चला ठीक आहे. मग आपण 1 मिनिट मी सेटअप करतो आहे. लाव बाळा बंद. आम्ही हे फिनिश करतो. ओके आम्ही हे फिनिश करतो. आणि तुम्ही पण ट्राय करून बघा. तुम्ही हे ट्राय करून बघा. तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. त्यात पूर्ण रेसिपी ते टाकेल. मीच टाकेल. चिमटभर वगैरे असले नाही टाकणार. हे माझ्यासाठी नको कांदा लावू बाबी. तुमच्या मेजरमेंट नुसार, म्हणजे मी तुमच्या हिशोबानुसार बेसिकली तुमचे चवीनुसार टाकायचं असं तिचं म्हणणं आहे. लाव बाबा लाव. बस ठीक आहे. भेटू आपण मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. हां अजून काय बोलायचं आहे? नाही, रेसिपी पाहिजे असेल सांगा आणि ट्राय नक्की करा. कसं वाटतं मला ट्राय करून सांगा. तुम्हाला जर आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाकी रेसिपी आवडली तर शेअर पण करा. रेसिपी आवडली नक्की शेअर करा व्हिडिओ. अजून काय राहिलंय? नाही ठीक आहे चालेल. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.